भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणांनी देशभक्तीच्या उत्साहपूर्ण वातावरणात राधानगरी आणि करवीर तालुक्यात 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। शाळा, शासकीय कार्यालय, ग्रामपंचायत तसंच विविध संस्था संघटनांच्या वतीनं ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। करवीर तालुक्यातील वाशी इथल्या भीमनगरमध्ये उच्च शिक्षित कुमारी रोहिणी तानाजी कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी आरपीआयचे करवीर तालुका अध्यक्ष बाळासाहेब वाशीकर, ग्रामपंचायत सदस्य अरुण कांबळे, संतोष रानगे, निवास लोखंडे, अमित बुडके यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते। राधानगरी तालुक्यातील कोते माध्यमिक विद्यालयाच्या वतीनंही 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला। मुख्याध्यापक व्ही के पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं, तर कोते ग्रामपंचायतीच्या प्रांगणात सरपंच RM गुरव यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं। यावेळी विद्यार्थ्यांनी संगीत कवायत, देशभक्तीपर गीतांचं गायन, वक्तृत्व स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतला। स्पर्धेतील विजेत्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला। शिरसे इथं ग्रामपंचायतीच्या प्रांगणात ध्वजारोहणाचा मान ग्राम महसूल अधिकारी पुरुषोत्तम मीरा रमेशचंद्र ठाकूर यांना देण्यात आला। अल्पावधीतच ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी केलेलं काम, शासकीय सुट्टीचा विचार न करता गावासाठी केलेलं योगदान तसंच महसूल विभागातील डिजिटल नोंदीबाबत दिलेलं योग्य प्रशिक्षण याची दखल घेत ग्रामपंचायत कमिटीनं त्यांचा सन्मान केला। कौलव हायस्कूल आणि कौलव ज्युनियर कॉलेजमध्ये तसंच शिवराज इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीनं रविराज पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी विद्यार्थ्यांनी कॉपीमुक्त परीक्षा आणि संविधानाची शपथ घेतली। 10वी-12वीच्या परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं। विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर मनोगत व्यक्त करत स्वातंत्र्य दिनाचं महत्त्व अधोरेखित केलं। यावेळी संस्थेचे संस्थापक सदाशिवराव चरापले, उपाध्यक्ष अशोक पाटोळे, संचालक दत्तात्रय पाटील, बाळासाहेब खडके, बंटी पाटील, पांडुरंग पाटील, MR पाटील यांच्यासह सर्व संचालक, पालक, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते। दरम्यान केंद्र शाळा कौलवच्या वतीनं गावातून प्रभात फेरी काढत ग्रामपंचायत प्रांगणामध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला। यावेळी सरपंच एकनाथ कुंभार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते। दरम्यान कोल्हापुरातील माजी जलतरणपटूंनी भारत मातेसाठी शहीद झालेल्या वीर जवानांसाठी स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून वेगळी सलामी दिली। शिंगणापूर जलतरण ग्रुप, खणविहार तरुण मंडळ, राजाराम तलाव तसंच वृक्षप्रेमी आणि माजी जलतरणपटू यांनी प्रयाग, चिखली ते शिंगणापूर असं 5 ते 6 किलोमीटर अंतर नदीतून पोहत जाऊन पूर्ण केलं। ध्वजारोहण, प्रभात फेरी, देशभक्तीपर गीतांचं गायन, सांस्कृतिक कार्यक्रम, विद्यार्थ्यांचा सत्कार आणि विविध स्पर्धांचं आयोजन यावेळी करण्यात आलं।